सगळ्या गाड्या थांबले, सगळी जण थांबले तुमच्यासाठी की फक्त तुम्ही रोड क्रॉस करायसाठी. वाव, दळणची पिशवी वाटते ना. वाव, होम मिनिस्टर. जाम गरम आहे, जाम गरम आहे. पहिले तर नमस्कार सर्वांना अँड आय होप तुम्ही सगळे जण खूप जास्त मजेत आहात. इथे येऊन मला खूप महिने झाले. मी भाकर नाही खाल्लंय, मावरं नाही खाल्लंय, तर मला आता नाही राहत आहे आणि मला मावरं खूप जास्त आवडतो. ऑब्व्हियसली आगरी कोळी लोकांना खूप जास्त आवड असते मावऱ्यांची चिकन आणि मटनपेक्षा. तर मला खूप इच्छा झाली की मी आज खाऊन टाकेन. आणि मी जेव्हा केरळला येत होती तेव्हा मला घरून मम्मीनी सुकी मच्छी पॅक करून दिली आहे, जी म्हणजे सुकट. तर ती मी आता बनवणार आहे आज. बट सीन असं आहे की आमच्या घरात तांदळाचं पीठ नाही आहे. तर आत्ता आपण जाऊया दळण आणायला. अँड इथे एक रस्त्यात जाताना VIP ट्रीटमेंट पण भेटते, मी तीही तुम्हाला दाखवते. तर तुम्ही जर इथे आलात तर ती ट्रीटमेंट तुम्हालाही भेटून जाणार. तर ब्लॉग माझा लास्टपर्यंत नक्की पहा. लेट्स गो. तर आता मी आली आहे बिल्डिंगच्या बाहेर अँड मी चालली आहे किराणामालाच्या दुकानात. तर गाईस, मी तुम्हाला सांगितलेलं की रस्त्यात जाताना एक VIP ट्रीटमेंट करून भेटते. तर मी तुम्हाला आता दाखवते की VIP ट्रीटमेंट कशी भेटते. इथे पेड्रेशियन लोक म्हणजे माणसं, त्यांना खूप जास्त व्हॅल्यू भेटते. तर आता तुम्ही बघू शकता इथे ती सिग्नल खूप जास्त पुढे आहे आणि मला खूप चालून जायला लागेल. बट मला जायचं त्या रोडला. तर मी काय करणार, इथे जो मला हा साईन दिसलाय झेब्रा क्रॉसिंगचा, तिथे मी येणार आणि इथे मी हा क्लिक करणार. हा क्लिक केल्यानंतर माझी लाईट पेटणार आणि सगळ्या गाड्या, ऑलमोस्ट सगळ्या गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या माझ्यासाठी थांबतील. ओ भाई साहब, हे बघा सगळ्या गाड्या मी जाईपर्यंत थांबणार आणि आता मी आल्यानंतर सगळ्या गाड्या स्टार्ट होणार. दिसलं तुम्हाला? हे बघा, मी इथे पोचल्यानंतर सगळ्या गाड्या स्टार्ट झाल्या. हाय की ना VIP ट्रीटमेंट. हे असं VIP ट्रीटमेंट असते जी की फॉरेन कंट्रीजमध्ये मोस्टली करून भेटते. तर जर तुम्ही कुठे फॉरेन कंट्रीमध्ये जात आहेत, कोणीही जात आहेत, तर ही ट्रीटमेंट घ्यायला विसरू नका. गाईज, आपण आता चाललो आहे एक स्टोअरमध्ये, लाईक किराणामालाच्या दुकानात, जिथे सगळं इंडियन सामान भेटतो. आणि सगळं नाही बट खूप सारे इंडियन गोष्टी भेटतात. तर मी तुम्हाला त्या शॉपच्या आतमधलं दाखवेन की कोणत्या कोणत्या इंडियन गोष्टी भेटतात. अँड अर्ध्या तिथे कॅनेडियन गोष्टी पण भेटतात. तर मी तुम्हाला दाखवते त्या शॉपमध्ये. जस्ट माझ्या 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर मी तुम्हाला दाखवते की तो शॉप कोणता आहे आणि तिथे काय काय भेटतं. हा तो शॉप आहे. आपण आता आतमध्ये जाऊया. हा आहे शॉप. इथे सगळं या साईडला मॅगीज अँड गिट्सचे पॅकेट्स भेटतात. इथे नॉरचं भेटतो, इथे टाटा मसाला, सॉरी टाटा सॉल्ट. अँड पहिला आपण जे घ्यायला आलोय दळण ते घेऊया. तर हा राईस फ्लार आहे, तो घेऊया आधी. तर मी हा राईस फ्लार घेतली आहे. सगळ्या ब्रँडचे साबन्स भेटतात. संतूर, लाईफबॉय, चंद्रिका, लक्स, डेटॉल, कपडे धुवायचं साबण पण भेटते, टाईड, वॉशिंग पावडर, निरमा. मी दळण तर घेतलंय आणि तुम्ही बघू शकता की इथे बॉर्नविटा पण भेटते. नाही, कॉफी पण भेटते आणि कडधान्य पण भेटते. बघा, वटाणे, चवळी, चणे, डाळ, हे सगळं आपलं जे इंडियन फूड्स आहेत. इथे खालती रवा पण भेटतो. सगळ्या इंडियन गोष्टी आहेत ते भेटतात. आणि मसाले पण भेटतात जे आपण आणतो, आपल्या घरी पडलेलेच असतात. बघा, सॉस, खूप काही गोष्टी आहेत तिथे. भारी ना. तो पार्लेजी भेटतो, हाईड अँड सीक भेटतोय, बर्बन, मतलब. आणि हे माझे लहानपणाचे फेवरेट चिप्स. टमाटर कांदे पण भेटतात. बिझनेस करायचा विचार इथे चांगला येतात शिक्षण संपल्यावर. म्हणजे इंडियन स्टोर टाकायचं, सगळी इंडियन पब्लिक येणार घरी. तर मी सामान घेतलंय, 2च सामान घेतलंय. बघू त्याचं कधी जाईल आणि मग पे करूया. तर मी सामान घेतलंय आणि दळणची पिशवी वाटते ना, तेच. तर मी घेतलंय सामान आणि आता घरी जाऊया. सेम VIP ट्रीटमेंट परत घ्यायची असेल तर चला. काय फील येतोय की सगळ्या गाड्या थांबले, सगळी जण थांबले तुमच्यासाठी की फक्त तुम्ही रोड क्रॉस करायसाठी. वाव, या तुम्ही पण सगळ्या कॅनडाला अशी VIP ट्रीटमेंट.
सोबत थंडी पण भेटतीये फ्रीमध्ये, ती पण घ्या. तर आता आपण हे परत एकदा क्लिक करू. सगळ्या गाड्या थांबल्यात, फक्त मी क्रॉसिंग करायसाठी. फार लांबपर्यंत लाईन लागली आहे फक्त मी क्रॉसिंग करायसाठी. अँड आता मी आल्यावर ते जातील. सी हो व्हायचा लाईन बघ कधपर्यंत लागली आहे. घरी इंडियामध्ये असताना मम्मी पाठवते ना दळण आणायला, मला तसंच वाटतं की मम्मीने दळण घालायला पाठवलेलं आणि मी दळणाची पिशवी घेऊन घरी जाते आता. तर गाईस मी जस्ट घरी आली आहे. हो बरोबर, मी थंडीतूनच आली आहे. बरोबर गेस केलं. माझं नाक टमाटरसारखं दिसतोय, हात लाल दिसतात, मला माहिती आहे. तर मला फक्त एकच म्हणायचं आहे की इथे एकतर तांदळाचं पीठ बरोबर भेटत नाही, त्याच्यामुळे मी एवढे महिने भाकरी खाल्लं नाही, भाकरीचं कण माझ्या तोंडात गेला नाहीये. तर ऍटलीस्ट एक गिरणी किंवा चक्की तिथे ठेवायची. आम्ही तांदूळ आणले असते, दळून नेलं असतं घरी. तर आधी आपण उकळणी घेऊया, उनोनी घेऊया आपण. आधी तर आपण पाणी ठेवूया, उकळू द्यायचा पाण्याला, आणि मग त्याच्यात तांदळाचं पीठ टाकूया, उनोनी घेऊया. तर इंडियामध्ये असताना आम्ही काय करायचो, घरात उलथी असते ना, उलथीच्या बॅक साईडने असं आम्ही घाटलायचो. उनोनी आहे ती घाटलायची. बट इथे उलथी नाहीये आणि इथे आमच्याकडे तवा पण छोटा आहे. तर मी भाकऱ्या छोट्या छोट्या करणार आहे आणि ह्याच्यानी असं उनोनी घाटलणार आहे मी. तर आमचं पाणी बॉईल झालंय आता आणि मी एवढंच पीठ घेतलंय. तर आता उकळणी आली आहे, मी तांदळाचं पीठ त्याच्यात टाकून देते. हे बघा मी उनोनी घेतली आहे आणि आता आपण भाकरी करूया मस्त. शाबाश बेटा शाबाश. आपल्या आगरी कोल्यांमध्ये कसं ना, भाकरी आल्या मुलीला म्हणजे मुलीला सगळं येतं. मला नाही येत भाकऱ्या. मग अशा प्रकारे उकळणी घेतली आणि त्याच उकळणीच्या टोपात पाणी टाकलं. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. तर गाईस माझी उणोणी रेडी आहे. तर आपण आधी पीठ मळून घेऊया आणि मग भाकरी वळूया. आमच्याकडे हा छोटा तवा आहे, ह्याच्यापेक्षा मोठा तवा नाहीये आणि इथे घ्यायला 4-5 हजारला एक तवा आहे. तर जाऊ दे, ह्या छोट्या तव्यामध्ये आपण करूया. छोट्या भाकऱ्या करायच्या पूर्वी थोडं पीठ घेऊया. परात पण छोटा आहे, तर आमचा परात पण छोटा आहे. हे बघा एवढासा छोटा परात आहे. तर पहिला भाकरी वळून घेऊया. मी पहिला भाकरी वळायला घेते. ही माझी छोटीशी भाकर तयार झाली आहे, जी माझ्या छोट्या तव्यात पुरून जाणार आणि अशी मी भाकर केली आहे. तर गाईस तवा गरम होतोय थोडं आणि माझी भाकर झाली आहे. तर मी एक शॉर्ट स्टोरी सांगते तुम्हाला की मी जेव्हा कॉलेजमध्ये होती, माझे पप्पा मला खूप बोलायचे की सोनी भाकर शिक, सोनी भाकर शिक. तर मला लाडाने सोनी बोलतात घरी. तर मला तेव्हा खूप कंटाळा यायचा आणि शेवटी मी ठरवलं की जाऊ दे चला मी शिकून टाकते भाकरी. आणि मी मम्मी सोबत एक दिवस असंच सहज निघाली की मम्मी मला भाकर शिकव करून. मम्मीने मला शिकवलं, भले ते ओढून शिकवलं, पण मी ती भाकर केली आणि ह्याच्यापेक्षा छोटी होती. ही जी भाकर आहे ना ह्याच्यापेक्षा छोटी केलेली मी. आणि पहिली भाकर म्हणजे थोडी जाड झालेली आणि आपल्याला जाड भाकरी चालत नाही, तर जाड झालेली आणि थोडीशी कडक वगैरे झालेली. मी ती पालटलेली पण नव्हती नीट, थोडी करपलेली. तर मी ती भाकर खायला नको नको करत होती कारण की ती खूप वेगळी झालेली भाकर. पहिली भाकर ऑब्व्हियसली वेगळी होते, बट माझ्या पप्पांनी ती भाकर पूर्ण खाल्लेली आणि मला तेव्हा कळलं की आपण किती काही करा, पप्पा ते पप्पा असतात आणि ते त्यांचं प्रेम असं दाखवत नाही, पण आपण त्या गोष्टी जे घडतात त्याच्यावरून कळून येतं. तर मला एवढंच म्हणायचंय की पप्पा ही मी घरी असताना जास्त कधी भाकरी केली नाहीये, तर ही भाकर स्पेशली तुमच्यासाठी. तर गाईस आपल्या भाकऱ्या रेडी झाल्या आहेत आणि आता सुकट बनवूया. कांदा कापून घेतला, मिरची घेतली, थोडासा टमाटर घेतला आणि सुकट पाण्यात गरम पाण्यात भिजत घातली आहे बिकॉज त्याचा मग स्मेल जातो. आणि ही मी कोरिएंडर पेस्ट केली आहे, कोथिंबीरची पेस्ट, कारण की मला कोथिंबीरची जी टेस्ट आहे ती पूर्ण जेवणात गेलेली आवडते, म्हणून मी कोरिएंडरची पेस्ट करून घेतली आहे. खाना खजानामध्ये एंट्री असेल तर प्लीज वेलकम मी. तर इथे ऑइलसाठी असं किंवा प्लास्टिकचे कॅनच भेटतात
आपल्या घरच्यासारखी किटली नाही भेटत. तर माझं तेल तापलंय. आपण याच्यात टाकूया मिरची आणि कांदा. गाईस, आता मी छोटा चम्मच घेतलेला होता हा. माझी फ्रेंड येऊन गेली की त्यांना असं वाटणार सगळ्यांना की आपल्या घरी काय चम्मचच नाही आहेत का, तर मोठा चम्मच घे, दिसू दे व्लॉगमध्ये की आपल्या घरी पण भांडी आहेत करून. काय झालं कॅनडाला असलं म्हणून, भांडी आहेत घरात थोडीशी. कांद्याला मला पाणी सोडायचंय, तर थोडा मीठ टाकून घेते मी. तर गाईस, कांदा ऑलमोस्ट शिजलाय. तर आताच मी त्याच्यात मीठ टाकलेलं, तर मी घरून लाल मसाला आणलाय कारण की मला घरचा लाल मसालाच आवडतो, तर तो टाकते. आणि थोडीशी हळद. तर कांदा शिजलाय. ही जी सुकट आहे ती आता मी टाकणार. ह्याला आता मिक्स केलंय. आणि मला एकदम जास्त ड्राय सुकट नाही आवडत, मला थोडीशी एकदम थोडंसं एकदम पाणीसारखं थोडंसं आवडतं. तर त्यात थोडा टेस्टसाठी मी टमाटर टाकते आणि एकदम थोडंसं पाणी. तर एकदम थोडंसं सुकटमध्ये पाणी टाकलंय, तर त्याला आपण झाकण देऊया. ही आता सुकट थोड्या वेळात होणार, ती गॅसवर आहे. तोपर्यंत मी जेवढी भांडी निघलेत, भांड्यांचा पसारा निघालाय तो करून घेते. नाहीतर मला ना इथून आवाज येतोय. टेलिपॅथी होते मम्मी सोबत की सोनी पटकन ते भांडी घासून घे, नाहीतर तुझी काय खैर नाही. झालंय माझं काम, आवरलंय. बघूया आपण सुकट कितपर्यंत शिजली आहे. ओ हाय साब, जशी मला हवी असते तशी शिजली आहे पूर्ण. आता आपण ही जी कोरिंडर पेस्ट केली आहे ती टाकूया. बघा मस्त सुकट अशी झाली आहे. वाव, होम मिनिस्टर. ही सुकट झाली आहे. आता आपण ट्राय करूया कशी झाली आहे. मीठ कमी आहे, जास्त आहे, कसं झालंय. मी खूप 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 खुश आहे कारण की मी एवढ्या महिन्यानंतरला आज सुकी मच्छी खातीये आणि आज मी भाकरी खातीये. गाईज, मी प्लेट घेतली आहे, मी भाकर घेते, सुकट घेते आणि टेस्ट करून तुम्हाला सांगते. जाम गरम आहे, जाम गरम आहे. मला घरची आठवण आली. एवढी भारी झाली आहे, एकदम घरासारखी झाली आहे. तिखट पण सेम घरासारखं, मीठ पण एकदम बरोबर झालंय आणि काय सुकट लागतीये. मी खाते, माझ्या तोंडाला पाणी येतंय, एवढी भारी झाली आहे. कारण की मी खूप महिन्यानंतर खाल्ला आणि मला खूप आठवण येते घरची. आता हीच घरची चव मी मिस करत होती खूप आणि मी आज खाल्लंय. आणि मी भाकर यार 5 का 6 महिन्यातून खातीये भाकर. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असणार. सो डू लाईक टू माय व्हिडिओज अँड शेअर. अँड जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब टू माय चॅनल. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.